बरं मला हे सांग की आज डॅडची आठवण कशी आली तुला? मला तुमच्याकडे परत यायचंय डॅड, तुमच्या सोबतच राहायचंय. मिशेल भास्कर, कुठे जाताय? मी कुठेही जाईन, तुला काय करायचंय? कोण बोलतोयस तू? एक असा माणूस जो तुम्हाला कुठेही जाण्यापासून अडवू शकतो. मी जर ठरवलं ना तर तुम्हाला लगेच पोलिसांच्या ताब्यात देऊन आयुष्यभर खडी फोडायला पाठवू शकतो. मी तुला एका मिशनवर पाठवणार आहे. मिशन? कोणतं मिशन? अनाथाश्रमातून गायब झालेल्या त्या मुलाचा तुला शोध घ्यावा लागेल. आणि जर मी या कामासाठी नकार दिला तर मी असं म्हणेन की तू चेहऱ्यानेच नाही तर डोक्यानेही बेअक्कल आहेस. आणि तुम्हालाही हे ठाऊक आहे की आय एम नॉट अ फूल. आय नो, पण तुझ्याकडे याशिवाय कुठला दुसरा मार्गही नाहीये. आणि या कामात खूप मोठे मोठे मासे इन्व्हॉल्ड आहेत, त्यामुळे जाळेही मोठंच फेकावं लागेल. पण प्रश्न हा आहे की जाळं फेकायला सुरुवात कुठून करायची? हा घ्या नासिर, तुमचा वाटा. अहो असं काय बोलताय डॉक्टर साहेब? तसा नोटांचा वास मला खूप आवडतो. अहो हे 1,10,000 रुपये आहेत. 55,000 रुपये तुमचे, 55,000 रुपये माझे. माझी तर हीच फिलॉसॉफी आहे की दुसऱ्यांचे 4 आणेही आपल्याकडे येऊ नये. आपले 8 आणे गेले तरी 72. तुमची हीच गोष्ट तर मला खूप आवडते नासिर, की हिशोबाच्या बाबतीत तुम्ही खूपच चोख आहात. अहो डॉक्टर साहेब, ह्यामुळेच तर मी व्यवहाराच्या बाबतीत चोख आहे, म्हणूनच तर टिकून आहे. नाहीतर आतापर्यंत कधी कोणी कुठे टपकवलं असतं हे कळलं सुद्धा नसतं. अहो असं काही बोलू नका नासिर भाई. हे बघा, असं काहीच होणार नाही. काय झालं? कोण सांगत का नाही? काय झालं? सांगा ना कोणीतरी. काय झालं हिला? काय झालं हिला? सांगा ना. कसं झालंय? काय झालं हिला? घेऊन चालला. एक मिनिट. इथे थांबा. इथे थांबा. डॉक्टरला मी घेऊन येतो. आलोच मी. जरा तू शांत हो. काय चाललंय? तिला भेटू द्या ना. बोलू द्या ना मला तिच्याशी. डॉक्टर. काय झालं सिस्टर? ती अबॉर्शन वाली पेशंट मेली डॉक्टर. व्हॉट? तिचे नातेवाईक बाहेर गोंधळ घालतायत. जर त्यांना अडवलं नाही तर ते तोडफोडही करू शकतात. अरे काढा त्याला बाहेर. आज त्याला सोडणार नाही. कुठे तो डॉक्टर? माझ्या पोरीला कुठे नेलं? मी पोलिसांना फोन करू? नाही, अशी चूक अजिबात करू नकोस. तुझा मी बघतो काय करायचं ते. नासिर भाई, मेलो आपण. नासिर, मला वाटतं की नासिर कुठे गायब झाला? यांचा तर सत्यानाश होऊ दे. यांनी माझ्या पोरीचा जीव घेतला. अरे देवा, यांनी माझी पोरगी काढून टाकली.
उघड लवकर उघड. अरे माझ्या बहिणीचा जीव घेतला या सैतानानी. हे डॉक्टर आहेत की राक्षस? इलाज करता येत नाही तर एवढं मोठं नर्सिंग होम कशासाठी उघडलंय? काढा त्या डॉक्टरला बाहेर. अरे ह्यांना दुसऱ्यांच्या जीवाची काय परवा? अरे आज यांना दाखवून देऊ, आम्ही गप्प बसणार नाही आहोत. आज तरी त्या रक्ताचा पाऊस पडेल. अरे काढा त्या घरासमोर नर्सला बाहेर. गुन्हा नाही घ्यायचा. नासिर, कुठं आहे नासिर? कुठं आहे नासिर? अरे सांग तो नासिर कुठं आहे? कुठं आहे तो डॉक्टर? सांग. कुठं आहे तो? कुठे कुठं आहे नासिर? नासिर? बोल. अरे सांग ना, कुठं आहे तो? घेऊन ये त्याला. घेऊन ये त्याला. बाहेर काढा या नासिरला. अरे कुठे लपून बसलाय? बाहेर काढा त्या नासिरला. काढा त्या डॉक्टर कुठे आहे? बोलवा त्याला. बाहेर काढा नाही तर आम्ही तोडफोड करू. कुणाचा फोन आहे? अरे कुठे काय झालास यार नासिर? हा? अरे मोठमोठ्या गप्पा मारतोयस आणि जेव्हा संकट येतं तेव्हा तू इथून गायब होतोस. प्लीज नासिर काहीतरी कर. अरे कर काहीतरी. ही सिच्युएशन जर हाताबाहेर गेली तर काय होऊ शकतं हे तुला चांगलंच माहिती आहे. प्लीज काहीतरी कर, नाहीतर ही लोक तोडफोड करतील. प्लीज काहीतरी कर. अरे आता मी काय करू? चूक तर तुमच्याच डॉक्टरांची आहे ना, मग ती तुम्हाला सुधारावी लागेल ना. अहो मी कोणी पुढारी थोडीच आहे की एक दोन भाषणं दिली आणि भडकलेल्या जनतेला शांत केलं. नासिर तू मला म्हणाला होतास ना की जर काही प्रॉब्लेम झाला तर तू सांभाळून घेशील, आणि आता असं बोलतोयस? अहो आता मी बोललो होतो म्हणून काय झालं? तुम्ही पण बरंच काही बोलला होता ना की तुमची टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे, तुमचे मशीन्स खूप चांगले आहेत. आता तुमचे सगळे मशीन्स फेल झाले का? हे बघ नासिर, ही वेळ एकमेकांवर आरोप करायची नाहीये. प्लीज काहीतरी कर आणि त्या लोकांना समजावून सांग प्लीज. काय समजावून सांगू डॉक्टर साहेब? अहो ती लोक तर माझ्या जीवावर उठली आहेत, मला बघितल्या बरोबर कापून टाकतील. पण नासिर यार काहीतरी करावंच लागेल ना. प्लीज काहीतरी कर प्लीज. तू ठरवलंस तर तू सगळं काही करू शकतोस नासिर. ठीक आहे डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणताय तर मी माझा जीव धोक्यात टाकायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर साहेब, तिथे गेल्यानंतर 10 मिनिटात मी परत नाही आलो तर समजून जा की डॉक्टर नासिर बेचैन पास आउट झाला. ओके प्लीज प्लीज काहीतरी कर प्लीज. आता जीव देऊ का स्वतःचा? करायचं तुम्ही, निस्तरायचं आम्ही. अरे अशा नर्सिंग होमला तर आग लावायला हवी. स्वतःच्या जीवावर बेतल्यावरच तर या नीच डॉक्टरला कळेल की दुसऱ्याच्या जीवाची किंमत काय असते. नाही पोलिसात तक्रार करू या डॉक्टरची. डॉक्टरला तर पोलिसांच्या हवाली करायला हवं. हा बघा आला नीच. या नासिरला खडी फोडायला पाठवलं पाहिजे. अहो, हळूहळू शांत व्हा जरा. अहो भाऊ कोणाला खडी फोडायला पाठवताय? काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही पोलिसांकडे जाण्याची चूक तर चुकून पण करू नका. अहो नुसतं लचाड मागे लागेल तुमच्या. हे बघा असं आहे की लिंग निदान केल्यानंतर ॲबॉर्शन करणं बेकायदेशीर आहे. जर तुम्ही पोलिसात गेलात तर पोलिसांचा फुकटचा ससेमिरा मागे लावून घ्याल. सगळीच्या सगळी पलटण जेलमध्ये जाईल. त्यामुळे जरा धीर धरा आणि मी जे सांगतोय ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय समजून घ्यायचं? माझी बहीण तर परत येणार नाही ना. अहो तेच तर मी पण म्हणतोय. हे बघा आता जे झालं ते झालं. अहो जाणारा तर गेला. आता असा गोंधळ घातल्याने, तोडफोड केल्याने तो परत थोडीच येणार आहे. अहो मी तर म्हणतोय जरा समजूतदारपणे घ्या आणि शांत डोक्याने विचार करा. हे बघा मी जे सांगतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. या तुम्ही जरा इकडे या. कोपऱ्यात उभं राहून आरामात काय ते बोलूया. आता तुम्ही जे करताय त्याने प्रश्न थोडीच सुटणार आहे. आता तुम्ही तुमचा आकडा सांगा. किती घ्याल प्रकरण दाबण्याचे? काय ते घ्या आणि प्रकरण इथेच मिटवून टाका. असं कसं मिटून टाकणार? तुम्ही जी चूक केली आहे त्याची शिक्षा मिळणारच तुम्हाला. अहो दादा, चूक काय फक्त मी एकट्यानेच केली आहे का? तुमची काही चूक नाहीये का? आणि यावरही जर तुम्हाला वाटतंय की चूक आमची आहे तर झालेलं प्रकरण मिटवण्यातच हुशारी आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? तर सांगा ना तुम्हाला काय हवंय? सांगा ना.
काय हो डॉक्टर साहेब? काय झालं नासिर? अरे काय होणार आहे? आधी बसा. मी त्यांना समजवलं, सगळे शांत झाले. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं डॉक्टर साहेब की मी असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. थँक्यू नासिर. पण डॉक्टर साहेब, तुम्हाला एक काम करावंच लागेल. त्याचं काय ना, तिची बाई मेली आहे ना, तिचे नातेवाईक 10 लाख रुपये भरपाई मागतायत. अहो मी खूप समजावलं त्यांना, खूप समजावलं, खूप हात जोडले, तेव्हा कुठे ती लोक 5 लाख रुपयांवर मान्य झाली. काय? हे काय सांगताय तुम्ही नासिर भाई? हा, 5 लाख? अहो आज तर 5,000 रुपये द्यायची सुद्धा लायकी नाहीये माझी. मग 5 लाख रुपये कुठून आणायचे? सांगा ना तुम्हीच, कुठून आणायचे 5 लाख रुपये? आता ते तुम्ही ठरवा डॉक्टर साहेब. ती माणसं बाहेरच बसली आहेत. हो, खूप भडकली आहेत ती, तुम्हाला बाहेर निघू देणार नाहीत. पण यार नासिर, ऐन वेळेवर 5 लाख रुपये कुठून आणू मी? मला तर काही कळत नाहीये नासिर. कुणास ठाऊक कोणत्या संकटात अडकलोय मी. हॅलो, मी बोलतोय. 5 लाख रुपयांची व्यवस्था होऊ शकते. विशाल, अचानक तुम्हाला 5 लाख रुपयांसारखी मोठी रक्कम कशाला हवी आहे? दिव्या, मी सध्या तुला काहीच सांगू शकत नाही. तू फक्त एवढं लक्षात घे की मला आत्ता 5 लाख रुपयांची इतकी गरज आहे की जर ते पैसे मला नाही मिळाले तर काही होऊ शकतं दिव्या. विशाल, अहो असे अचानक 5 लाख रुपये कुठून येतील? आणि तुम्हाला तर चांगलंच माहितीये की माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत. दिव्या, मला माहितीये की तुझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, पण सध्या मी खूप मोठ्या अडचणीत सापडलोय. मग तुम्हीच मला आता सांगा की मी एवढे पैसे कुठून आणायचे ते. दिव्या, तुझ्या पप्पांकडे मागून बघ ना प्लीज. ते नक्कीच हेल्प करतील आपल्याला. नाही विशाल, मी माझ्या पप्पांकडे पैसे नाही मागू शकणार. दिव्या, समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज. नाही विशाल, मला खूपच ऑकवर्ड वाटतंय. मी आतापर्यंत कधीही त्यांच्याकडे पैसे मागितले नाहीये. पण दिव्या प्लीज. नाही विशाल, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. मी त्यांच्याकडे असे पैसे नाही मागू शकत. विशाल, असं कोणतं संकट ओढवलं तुमच्यावर की तुम्ही मला माझ्या पप्पांकडे पैसे मागायला सांगताय? दिव्या, मी तुला सध्या काहीच सांगू शकत नाही. तू मला फक्त एवढं सांग की तू मला मदत करू शकतेस की नाही. सॉरी विशाल, पण मी काय कारण सांगून त्यांच्याकडे पैसे मागू? ओके ओके. नासिर यार, सध्या तरी पैशांची व्यवस्था करणं खूपच कठीण आहे. नासिर भाई, तुम्हाला एक विनंती करू? तुम्ही काही व्यवस्था करू शकता? डॉक्टर साहेब, पैशांची व्यवस्था तर मी करू शकतो, पण व्याज रगड लागेल. काही करा नासिर, काही करा, पण प्लीज पैशांची व्यवस्था करा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी प्रयत्न करतो. हॅलो, हा मेहरा साहेब. अहो मी बोलतोय. नासिर बेचेन.
नमस्कार नमस्कार. सगळं काही ठीक आहे अल्लाच्या दयेने. मेहरा साहेब, त्याचं काय ना, एक छोटंसं काम होतं माझं. तुम्हाला थोडा त्रास द्यायचा होता. त्याचं काय ना, एक जरा इमर्जन्सी आली होती. तर 5 लाख रुपये हवे होते मला. हा. असं काय बोलताय? मला तर तुमचे सगळे रूल्स रेग्युलेशन्स माहिती आहेत. हो, पैसे परत मिळण्याची फुल गॅरंटी आहे. भरोसा तर आहे ना? ठीक आहे ठीक आहे. शुक्रिया. घ्या डॉक्टर साहेब, तुमचं काम झालं. अहो, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी असताना तुम्हाला टेन्शन घ्यायची गरजच नाही. अहो, जर अशा अडचणीच्या वेळी तुमची मदत नाही केली तर माझा जगून काय फायदा? हा? आता तुम्ही बघा, 1 तासाच्या आत मेहराचा माणूस पैसे घेऊन येईल. 4% व्याजाने पैसे मिळालेत आपल्याला. हो, हे लक्षात ठेवा. हे बघा डॉक्टर साहेब, तसा मेहरा चांगला माणूस आहे, पण हिशोबाच्या बाबतीत जरा रक्कम रोख अन काम चोख असा आहे. जसा अडचणीच्या वेळी तुम्हाला पैसा देतो तसाच वेळेवर स्वतःचा पैसा वसूलही करतो. तेव्हा जरा त्या मेहरा साहेबांचे पैसे वेळेत परत करा. तुम्ही स्वतः समजूतदार आहात. थँक्यू व्हेरी मच. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. डॉक्टर साहेब, असं काय बोलताय? अहो, यात उपकार कसले? हे तर माझं कर्तव्यच होतं. जिनी बाळा, जरा हळू जेव. असा अन्नाचा अपमान करू नये. मग तूच तुझ्या हाताने भरव ना. माझ्या हातून खाली सांडतो. अच्छा, हे घे. शोना आंटी, तू सुद्धा भरव ना. हे घे बाळा. शोना आंटी, तू माझी काळजी किती छान घेतेस ना. पण मग तू स्वतःची काळजी का नाही घेत? ते ह्यासाठी बाळा, कारण तिची काळजी घेण्यासाठी आपण सगळे आहोत की नाही. अगं दिव्या, तू शोनाला औषधं वगैरे वेळेवर देतेस ना. तुला तर माहितीच आहे म्हणा की अशा अवस्थेत बाईची काळजी घेणं किती आवश्यक असतं. हो मामा, मी शोनाचे सगळे चेकअप्स आणि ट्रीटमेंटची खास काळजी घेतेय. तुम्ही निश्चिंत राहा. हो, आम्ही तर निश्चिंत राहणारच. शेवटी एका डॉक्टर फॅमिलीत राहण्याचा एवढा तरी फायदा झालाच पाहिजे ना शोनाला. आणि शोना, तू देखील स्वतःची आणि बाळाची नीट काळजी घे. हो आंटी. अरे विशाल, काय रे, काय झालं तुला? तू काही खात का नाहीयेस? काही नाही मम्मा, मला भूक नाहीये. मम्मा, जेव्हा शोना आंटीचं बाळ माझ्या एवढं मोठं होईल ना, तेव्हा डायनिंग टेबलवर आणखी एक चेअर वाढवावी लागेल ना. हो हो, का नाही. तेव्हा मग तू त्याची चेअर माझ्या बाजूला ठेव. हा, हो जिनी बाळा, आपण त्याची चेअर अगदी तुझ्या जवळ ठेवूया. ठीक आहे, चल आता जेवून घे. मम्मा, तू सुद्धा त्याला तुझ्या हाताने भरवशील ना. मम्मा, तू सुद्धा त्याला तुझ्या हाताने भरवशील ना.
काय झालं दिव्या? मम्मा नाही, असं काही एक नाहीये. अगं काय झालं दिव्या? एवढा कसला विचार करतेस तू? डॅड अहो, ऍक्च्युली मी हा विचार करत होते की जर तुम्हा सगळ्यांना वाईट वाटणार नसेल आणि शोनाचीही हरकत नसेल तर काय? तर शोनाचं मूल आपण दत्तक का घेऊ नये? शोनाचं मूल दत्तक का घेऊ नये? शोनाचं मूल दत्तक का घेऊ नये? तुला नाही वाटत की आपला वंश पुढे वाढावा? मी असं कधी म्हणाले हो? अहो, जगात अशी कोणती आई असेल जिला तिच्या मुलाचा वंश पुढे वाढू नये असं वाटत असेल? तू हे का विसरतेस की दिव्या आता पुन्हा आई होऊ शकणार नाही. आता आपल्या पुढे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. पण आपण ही गोष्टही विसरू शकत नाही ना की शोना कोणत्या परिस्थितीत आई होणार आहे. अहो, जर आपण अशा मुलाला दत्तक घेतलं तर मग उद्या समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल ते मला माहित नाही, पण मला असं वाटतंय की आपण शोनाचं मूल दत्तक घ्यायलाच हवं. तू त्याला सांग ना की लवकर बाहेर ये जरा. तू स्वतःच का नाही सांगत? तू याला लवकर बाहेर येऊन तुझ्यासोबत खेळायला सांग. ठीक आहे, ओके. ए चिंटू राक्षस, लवकरात लवकर बाहेर ये. मला ना तुझ्याशी खूप खूप खेळायचंय. काय म्हणालं बाळ? म्हणत होतं की जरा आणखी थोडी वाट बघावी लागेल, आणखी थोडा वेळ लागेल. ओ, थोडा वेळ लागेल? अगाऊ कुठची, खूप अगाऊ आहेस तू, खूप नॉटी हो ना माझं बछड ते.